नाही ते काही गावेच ना म्हातारा 8वी बाबा लोक बसेल येतात, काही गावेच ना म्हातारा कीर्तन मा येतात नाही. हो भजन मनानं जाऊ द्या, पण नको त्या गाणं म्हणतोस वयनं बी पान ठेवतात नाही. 81 वरीस ना म्हातारा म्हण राहिलं हे 4 वरीस ना प्यार कसा भुली गया मना याद करस मी याद तुनी याद रे नजर लागनी कोणी ओ दल्ला ओ वयल ओ बुलगेल वावर ओ यमुना बातफुल आई वय आणि लिहिले बरं एक खरं स्टँड एक म्हातारा भेटणं सचिन बाबा आणि गाणं म्हण राहायचं हे आस्तीने हायत निरातो दारू पिना समी नशा मा खोटा ना बोलाव धोके बासते 75 वरीसनी वय मामा राहायचा 75 हे धोकेबाज वतीरती एक बुका मुका काटा. अरे चाल जर ती आवडली तरी भाव आपले होतायचे, चाल कोणती राहू दे ना. हे तेरे प्यारे में मैं कहाना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं कहाना कर दुनिया गई तेरे वास्ते मैं कहाना कर दुनिया गई तेरे वास्ते मैं कहाना दिल तोड़िया गई तेरे वास्ते मैं कहाना दिल तोड़िया गई आ गई मैं द्वार छोड़ आ गई छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ दादा घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं कहाना 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 घर छोड़ आ गई. तुम्ही बसेलच म्हणून तुमले माहिती कीर्तन चालू आहे ना बा असं बाकीला घरवाला ते म्हणतच होते मी असं नका पेत बदली घ्या गाणं कसलंही असू द्या भाव आपल्या चांगल्या ठेवायचे. जसं अजून एक मत एक गाणं म्हणतो कोणतं हे ला 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 कोणतं होतं ते कोणतं होतं पाऊस हा जाऊ दे जो सांगितो भाला कशी मीच काय राहणार होतो. अरे गाणं कोणचंही चाल कोणचे त्याच्यापेक्षा भाव आपले होतायचे ला 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 हे नाही म्हणा ना भाऊ हे मोडायची 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 कोड्याची मोडायची 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 कोड्याची मोडायची ये चोरेला लागोनी याला नाही मी सोडायची ये चोरेला लागोनी याला नाही मी सोडायची हो ये चोरेला लागोनी याला नाही मी सोडायची ये चोरेला लागोनी याला नाही मी सोडायची होय मोडायची 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 कोड्याची मोडायची 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 कोड्याची मोडायची याला नाही मी सोडायची
असू दे बटा नवीन नवीन गाणं सुर म्हण राहणार तू महाराज आमना टाइम ना काही याद नाही तुमना टाइम ना भी जुना गाना हमें तो लूट लिया हा ते काय लुटासारखं आहे बट वावर मुलगी गे ना ते हा ते सूर्य विसरी जावा ना हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया रे कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया रे हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया रे कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने हमें तो लूट लिया मिलके सावरिया ने हमें तो लूट लिया द्वारिका वालों ने मुरली वालों ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने हो कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने बजैया रे आई वय ना मानचेस ना तरुण पाऊसले बी सांगत देवनो भजन करल्या पाऊसवर आटे देवनो भजन म्हणतात नाही मग यासले एखादी पूर्ण इंस्टाग्रामले फेसबुकले व्हॉट्सअपले ब्लॉक कर या पडेल बी तडा आडे बट्ट आणि रातना 11 नंतर ड्युटी चालू होतं तंगडीमा डोकं घाली बट्टसनी मग मोबाईलमा बोटे घाली पाखरा आजाद केलंय तुला बावरे तू नाही आजाद कर रे तुला पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे आप्पा तुला पाखरून फक्त तुला मोबाईलला रिचार्ज मारायला तरी ठेवलं होतं रे पानात सुरूच नाले तुला पाखरून पहिले ठरलं तर म्हणलं की निघून दी गेले जोडाला होतो असं हा अजिबात नाही उलट तुला पाखरू लगीन करीन जास्त काय 3 वरीस माहिती पुरीच पोरग कड्यावर असावं चौकमा पटेल राहत आई पाखरू त्याला देखील 3 कड्यावर ना पोऱ्या सांगत बघ मामा कसा बसलाय कसं जायचं ना पाखरा हा अरे त्या पाखरासाठी म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही म्हणायचंच असेल ना नादाई दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादाई दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले तेरे ये किया कान्या फक्त मतलब इतलंच आहे की आपण जन्माला येत ना भगवानना नाव लेवांसाठी येत भगवानना नाव लेत जा असं मला म्हणा नाही आई मानचेच ना वेगळी बहिणी सोन तुम न हो सोन चिडी सोन तुम्ही आडे देवना बजने म्हणतीत नाही पहिल्या बाया निंता निंता सुद्धा गाणं म्हणेत हे जाती मी भेटाया विठू माऊलीला जाती मागिराला माझ्या जाती मागिराला पहिल्या बाया गाणं म्हणेत गटावर दळण दळाल बसत ना गटावर सुद्धा गाणं तसा राहत नवीन येणारी सुनबाई ना पाय टेटसा रडी असा गाणं होता पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया गावन मा बहिणी ना डोळे पाणी बंदो मना पस्ताय मनमा काय गाणं होता लेकरे झोपाळा टाकले सुद्धा असा गाणं म्हणत ना जे लेकरू जोई माहिती ते झोपेस पण वटावर खाता खाता बी झोपी जाय असं गाणं म्हणत अडकुतरी अडगाई
मन दादा निधी जाई हाड पुतरी हाड गाई मन दादा झोपी जाई. आणि आदिने बाया गाणं म्हणते सोडी दे गे झुलकी तुम्ही काय वयन लागली बोलत्या पुरेशने काय वयन लागली. रांता रांता सुद्धा रामकृष्ण हरी म्हणू तुम्ही रांता रांता म्हणते डिंग डांग डिंग मग तो संध्याकाळी असा डिंग डांग डिंग करत इतकी वेळी भक्ती करायची ना किती हे दिवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में जावा तेरी दीवानी हुई ओ दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. चला चाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गावा तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. आटे भजने म्हणा सांगा ना आटेच म्हणत जावा आटे ना देवना भजने म्हणते ते मग कोणता गाणं जोरमा म्हणते बहिणी म्हणते हे कोणी टाकी अंकल मा खाट शिलगाई दिसू खाटले तिथला का दांगडो भूषण गाव परा अगो बोलतो भूषण मा जे बहिणी म्हणतात ना ते नाही म्हणते नाही काय तू नाही हा माय गया बी पटी जायचे कोणी शिलगाई दिसू काढले आई कोणी काय अंगण मग काटाय म्हणा दारू काही बहिणी म्हणतो ना आजकाल पाड गाणं राहतो सबाई आपण एक गाणं म्हणजे सुमेत लगीन मग हे नवरी ना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोठी पैरत उन्हा खरं रास का बहिणी नवरी ना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोठी पैरत उन्हा खरं असते खरं रास मोती पैरत असतो तो यांना बोचकत वाचकत होना आणि आई माय सांगत मोती पैरत होना एक नंबरनी लपड जात असायचं बघाण्या काहीच नाही आठे ना काहीच नाही आधी बघा बाया चांगल्या खरं तर वेळ भरपूर झालेली आहे म्हणून कदाचित मी थांबलो पाहिजे 10:30 झाले ना वेळ घ्यात ना हां 10:30 होऊन गेले कारण आपल्याला पण नियमाचं पालन करावं लागेल. तुमले काही नाही तुम्ही दूर ते नांग शेकणार आहेत तर माल उरतील लय जातील जामीनले बी होत नाही तुम्ही सांगे सौरी पाम भरायला दिशाने तंगड्या तर रुपटी दिशात भाऊ मालमल मनाचा मायनं पडी घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. फक्त 2 मिनिटाचा संदेश असेल. आमचे तात्यासाहेब बसलेले आहेत 2 मिनिटं फक्त. इथं जमलेले सगळे भगवंतावर प्रेम करणारीच लोक तुम्ही आहात आणि खरं तर एवढं भव्य दिव्य नियोजन करणं एवढं सोपं नाही. तात्यासाहेबांनी खूप मोठं नियोजन केलंय. तुम्ही लोक सुद्धा कीर्तनाला येऊन बसलात. जेवढं तात्यासाहेबांचं श्रेय आहे तेवढंच तुमचं सुद्धा आहे. तुम्ही कीर्तनात येऊन बसलात. कीर्तनाला येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठा असावा लागतो. हां कीर्तनला येण्यासाठी पुण्य लागच बाकीना सांगतील नाही भाऊ आम्हाला गावात तरवी किरण महाराज ना कीर्तन पण आम्ही पाय ठेवायला बिगवत नाही भाऊ. पाय ठेवाल तू ना नाही आई तू नामते होय ना पण मनामध्ये मी आज सांगसो पापी तू ना पापनी मना भगवानने तुले पाप न वज इथलं होतं ना आठपर्यंत येऊच दिलं नाही तुले. आठ व्यवहासाठी पुण्याना साठा लागस. कीर्तन नियोजन करांसाठी पुण्याना साठा लागस. कीर्तन ऐकांसाठी सुद्धा पुण्याना साठा लागस. असं सोपं शे का ते बरोबर आहे की नाही. तुमचं सुद्धा काहीतरी पुण्य असेल. तुम्ही इथे येऊन बसलात. मी मागे तात्यासाहेबांचंच कीर्तन केलं होतं तिथंही सांगितलं आणि आज मला पुन्हा सांगायला आवडेल. तात्यासाहेब सुरुवात तुमच्यापासून असेल बरं का. सुरुवात तुमच्यापासून असेल. प्रत्येक लोकांचा प्रश्न असतो की इतर कीर्तनकार कमी मा कीर्तने करतात रवी किरण महाराज दाबीन का पण नोट लागत
सचिन बाबा तिथं पण बोललो असेल. 11,000 रुपये येणारा कीर्तनकार म्हणजे मी खूप ज्ञानी असं मला म्हणणं नाही बरं. पाय पडीन माफी मागस, मी वारकरी संप्रदाय नाही. 11,000 येणारा कीर्तनकार, जर ते कीर्तनकारले 100 लोक बसतच होतील ऐकाले, एक माणूस ना खर्च कितला पडणार? 110 रुपये. मग मना कीर्तनमा जर तुम्ही 5,000 लोक शेतच 100 प्रमाणे कितला कथा बजेट जाईल ना. किती समजदारी म्हणे तरी लेवा देवान बा, तरी लोक मला नीच म्हणतात. चालत नीट नोट करा तुम्ही, कथा कथा न कथा घेण्याचं कारणही सांगतो तात्या साहेब. जर तुम्हाला जीवनामध्ये